हॅलो. गेल्या या लॉकडाऊन मध्ये शायद मी एक प्रकारे विसरून गेलो आहे की त्याला बोलायचं कसं. आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं पण त्याला विसरून गेलोय असं वाटून राहिलंय. कारण मी बोलूनच नाही राहिलोय. का बोलावं मला काही कळतच नाही. ऍक्च्युली खूप काही बोलण्यालायक आहे, खूप काही सांगण्यालायक आहे. जस्ट लाईक आपल्या स्वतःपाशी खूप वेळ आहे, आपण त्याला प्रॉपरली युटिलाइज नाही करून राहिलोय. जस्ट लाईक व्हॉट सो ऑन सो ऑन. गोष्ट कसं आहे की या लॉकडाऊनमुळे असं वाटतं की मी धावून न राहिलोय. जस्ट लाईक जस्ट जस्ट थांबून आहे एका ठिकाणी. आणि थांबून असल्यावर नाही का काही होतच नाही. आणि जस्ट लाईक आप चालून राहिले आहे, जस्ट लाईक चालताना तुमच्या पायाला ठेस लागतो किंवा सरफेस कधी कधी स्मूथ राहते, तर कधी कधी चिखल राहतो, तर कधी कधी सपाट रोड भेटते. इट्स समथिंग या, बट इट विल हॅपन वेन यू वॉक और वेन यू रन लाईक. बट जर तुम्ही एकाच ठिकाणी आहात तर तिथे काहीच नाही ना. रोड जसा आहे तसाच आहे या, स्मूथ आहे की राईट नो मी ज्या रस्त्यावर आहे किंवा जिथे मी थांबून आहे तो रस्ता जस्ट लाईक नॉर्मल आहे. जस्ट लाईक काहीच नाही इथे, ना चिखल आहे, ना पाऊस आहे, नाही सपाट आहे. जस्ट लाईक क्लीन या, कुछ भी नाही या. आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण या रस्त्यावर चालण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो रेकॉर्ड करतो. बट जर मी चालतच नाही तर मग मी रेकॉर्डच करत नाही. हे मला रिअलाइज झालं या आर्टिफॅक्ट या लॉकडाऊन मुळे. तर लाईक मी कधी असं एक्सपिरियन्स नाही केलंय, म्हणजे असं कधी मला वाटलं नाही की मी कधी असं थांबून राहिलो एका ठिकाणी, कधीच नाही. लाईफ मध्ये हा मोमेंट बहुत खूप कमी आहे. जस्ट लाईक हा लॉकडाऊनच आहे, बट त्याच्या अगोदर तरी माझ्यासोबत असं कधी झालं नाही. असं नाही का मी वर्धेला आहे म्हणून असं नाही, म्हणजे जस्ट लाईक ही मनाची स्थिती आहे. म्हणजे असं आहे की हे बघ, मी स्टेज 1 मध्ये वर्धेला होतो या, असं काही नाही. हे जस्ट लाईक स्टेज 2 मध्ये कधी येत होतो वर्धेला, राईट. आता मी स्टेज 2 वर आहे, लेवल 2 वर आहे. ओके. तर इट जस्ट लाईक एव्हरीडे माझ्यासाठी नाही का, म्हणजे असं अपॉर्च्युनिटी होती का मला आज काही ना काहीतरी करायचं आहे, काही ना काहीतरी करायचं आहे. मी ऑफिसमध्ये जात होतो किंवा घरी जरी असलो ना तरी नाही का मी माझ्या टार्गेट बद्दल विचार करायचो, कशाबद्दल मी माझ्या गोष्टी अकॉम्प्लिश करील किंवा अचीव करील. बट या साऱ्या गोष्टी मी करत होतो जेव्हा, म्हणजे मी हे लॉकडाऊन कधी एक्सपिरियन्स केलं नाही ना. लॉकडाऊन सांगू, जस्ट लाईक समजा जर हा लॉकडाऊन जर नसता तर मी आता राईट नाव बॉम्बेला असतो या. लिटरली खरंच मी बॉम्बेला, कारण मी फुल प्लॅन केला होता की मी यावेळेस बॉम्बेला जाईल, मुंबईला जाईल या. मे पासून मी मुंबईला जाईल. बट हे लॉकडाऊन आहे त्यामुळे आढळून आता हा समोर किती वेळ राहील या. सिच्युएशन बहुत खतरनाक आहे. मला कळतच नाही का मी आता कशाप्रमाणे याला डील करू. टार्गेट पर्यंत पोहोचू तर कसं पोहोचू, कशाप्रमाणे पोहोचू. येस, कधी कधी असं वाटते कसाला, म्हणजे काहीच वाटत नाही यार. लिटरली आता तर मला काहीच वाटत नाही. जस्ट लाईक आय मीन, म्हणजे जस्ट लाईक 2 महिने झाले ना, आय मीन काइंड ऑफ लाईक रिअली यूज टू झालं या गोष्टीपासून. हा ठीक आहे, ओके चलो, ओके ठीक आहे. आता पाऊस येऊन राहिला खूप जोराने आणि हवा पण येऊन राहिली आहे. चला आता बोलू तरी काय बोलू हे नाही कळत यार. सांगू तरी का आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. येस, लिटरली नाही का, जेव्हा मनापाशी नाही का या, म्हणजे मी जरी मनाची स्थिती खूप केली ना का मला आज बोलायचं आहे, तरी मनापाशी त्याला टॉपिकच भेटत नाही, शब्दच उरत नाही का मी बोलू काय.
असंच राहतो मी, थोडा वेळ शांत राहतो, काहीच नाही सुरू राहत ना डोक्यामध्ये, काही काही आहेच नाही ना, त्यामुळे बोलू काहीच नाही कळत. राईट. आणि जे काही आहे ते मी सरळ करूनच दाखवतो किंवा बोलूनच दाखवतो. डोक्यामध्ये पण अशी काही आयडिया नाही, काही नाही. लोक या लॉकडाऊनचा खूप चांगला युटिलाइज करतात, बट मला असं वाटतंय की माझ्या लाईफमध्ये मी या ज्या काही गोष्टी आहे हे मी नाही का कमी वेळेत किंवा कमी टाइम मध्ये किंवा कमी लोकांमध्ये किंवा कमी ऑपॉर्च्युनिटीमध्येच या सगळ्या गोष्टी करू शकतो. जेव्हा माझ्याकडे खूप सारा टाइम राहते तेव्हा मी आता या सगळ्या गोष्टीला खूप पथेटिकली इस्तेमाल करतो. या म्हणजे मी कधी असं मला वाटलं नव्हतं का असं प्रमाणे कधी सिच्युएशन राहील. मी एक्सपेक्ट पण नाही केलं होतं, जस्ट लाईक विचार पण नाही केला होता. जस्ट लाईक कोरोना आला तरी मला पण असा फारसा विचार नाही आला होता की हा ठीक आहे आला, इट्स लाईक चलो कोई बात नाही. मला असं वाटलं ना की यांनी माझ्या लाईफला कधी अफेक्ट करण बा. या बट या इट इज, येस, इट इज अफेक्टिंग राईट नाव. तुला काय वाटतं अजून की केव्हापर्यंत राहील हे असं? एवढं तर गोष्ट क्लिअर आहे की इंडियामध्ये याचे जे पेशंट्स आहे ते कमी नाही होऊन राहिले. या इट इज लाईक 52,000 संख्या झाली आहे एव्हरी डे. करीब इंडियामध्ये 200-300 लोक संक्रमित होत आहे. 200-300 लोक म्हणजे जस्ट लाईक हा आता आकडा मी सांगून राहिला आजचा किंवा उद्याचा, बट ही संख्या वाढून राहिली आहे. कधी कधी 500 पण होत आहे. लोक मरून कमी राहिले, दॅट इज गुड थिंग. येस, बट सांगू याच्यामुळे प्रॉब्लेम काय? या कोरोनामुळे लोक तर मरत नाही, बट या कोरोनामुळे नाही का मोस्ट ऑफ द जण नाही का घरात दबून. समज जर हे लॉकडाऊन नाही केलं असतं आणि समज जर सरकारने असं सोडून दिलं असतं, या म्हणजे जस्ट लाईक नॉर्मल बिमारी, म्हणजे जस्ट लाईक एक कॅन्सर प्रतिवर्षी इंडियामध्ये करीब 2-3 लाख लोकांना मारून टाकते, आणि इन्स्टेड ऑफ कोरोना यांनी तर जस्ट हार्डली करीब किती जण मेले, 1,000-1,500 लोक मेले असेल आपल्या इंडियामध्ये. तर 1 लाख आणि 1,000 किंवा 2,000 लोक, इट जस्ट लाईक रेशो बहुतच कमी आहे. इट वॉज लाईक टू मच लेस. तर सरकारने ठरवलं पाहिजे की जाऊ दे ना, जस्ट लाईक होऊ दे लोकांना, म्हणजे कोरोना वगैरे जस्ट लाईक कोई प्रॉब्लेम नाही, लेट्स बी ऑल दोज पीपल हॅव कोरोना. या त्या सगळ्या लोकांना कोरोना होऊ द्यायचा. ओके, सो जर असं चालत राहिलं म्हणजे म्हणजे लोकांना होऊ द्यायचं कोरोना वगैरे वगैरे, आपण लॉकडाऊन वगैरे नाही करू, कारण अर्थव्यवस्थेला बहुत भयानक फटका बसलाय. इट वॉज टू मच. या महिन्यामध्ये माझी सॅलरी वॉज 30% घटली आहे. या माझी नाही, ऑलमोस्ट एव्हरी एम्प्लॉई इन द PMI या सगळ्यांनी 30% सॅलरी कट केली आहे, म्हणजे 70% सॅलरी भेटली. 70 जस्ट लाईक मला भेटली आहे 7,800 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 10,000 रुपये. मागच्या महिन्यात मी वडिलांना 10,000 रुपये दिले, गेहूसाठी वगैरे. मला वाटलं नाही का आपण त्यांच्याकडून पैसे घ्यावं विकत म्हणजे घ्यावं वापस. इट्स नॉट, कारण आपली पण काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला पण वाटतं यार, म्हणजे मी पण माझ्या पॅरेंट्ससाठी, म्हणजे मी माझ्या घरच्यासाठी काही ना काहीतरी खर्च करू. येस, बट साला माझ्या स्वप्ना पासून नाही का, म्हणजे माझ्या डेस्टिनी पासून असं फील होते की साला म्हणजे
म्हणजे माझं अगोदरपासूनच हे होतं की मला माझे जेवढे काही टार्गेट वगैरे जेवढे काही अचीव्ह करायचे आहे ते ते म्हणजे स्वतःच्या याने करायचे आहे. इट्स नॉट दॅट की आपण वडिलांच्या याने करू, बट इन द एंड मला असं त्याप्रमाणे त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसलाच नाही या राईट नाव. मी असं विचार केला गेला होता की आपण जॉब करू, या जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन मग आपण बॉम्बेला जाऊ, मग त्याच्यानंतर मग तिथे जॉब करून त्याच्यानंतर मग ते पण काम करू. तर इट्स नॉट दॅट थिंग. येस, कारण आपण एका वेळेस एकच काम करू शकतो. अशा वेळेस आयदर जॉब किंवा आयदर या म्हणजे हे बघ ना, समज जर तू तू 6 महिने जरी बॉम्बेला राहिला, ओके 6 महिने, आणि 10,000 प्रति महिना वडिलांनी जरी पाठवले तर ऑलमोस्ट वडिलांचे किती 60,000 रुपये खर्च होईल. या बट याच्यामध्ये तुला 6 महिने भेटेल, 6 मंथ्स, आणि या 6 महिन्यामध्ये तुला कोणतं ना कोणतं काम तर भेटूनच जाईल, डेफिनेटली भेटेल. येस, कारण सांगू तुझ्यामध्ये तो एक म्हणजे एक टॅलेंट आहे तो. हे तुला सांगायची गरज नाही. इट इज इन युअर या म्हणजे तुझ्यामध्येच हे टॅलेंट आहे. मग तुला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या, असं नाही का तू बॉर्न टॅलेंटेड आहे तर तू या साऱ्या गोष्टी करू शकतो. बट इट वॉज लाईक मला कोणीतरी म्हणलंय ना, कोणीतरी नाही, जस्ट लाईक मला आतून आवाज आला आहे की आय एम समथिंग फॉर, म्हणजे मी फिल्मसाठीच बनलो आहे. सांगू म्हणजे अशी कोणती गोष्ट होतीच नाही जे माझ्या लाईफला असं नॉर्मल लाईफ साठी जगण्यासाठी प्रवृत्त करेल. म्हणजे इट वॉज लाईक माझे कोणतेच रिलेटिव्ह फिल्म कॅटेगरीमध्ये किंवा फिल्मच्या याच्यामध्ये कोणीच नाही, नो वन. या इवन माझे दूर दूरचे रिश्तेदार किंवा मित्र कोणीच नाही, आणि कुछ भी नाही. माझे फादर पण चांगले कमवतात. येस, आणि जस्ट लाईक मी एक नॉर्मल लाईफ जगू शकत होतो. एक नॉर्मल लाईफ मध्ये काय असते की जस्ट लाईक आताही जगू शकतो, असं काही अपॉर्च्युनिटी गेली नाही माझ्या ह्याच्यात. आताही माझ्यापाशी चांगला जॉब आहे. येस, आणि मी नागपूरला काम करतोय. ओके, हार्डली 1-2 महिन्यात मला परमनंट करण्यात येईल, नॉट दॅट थिंग. येस, कोरोना जास्त वाढला नाही आणि जर कंपनीने चांगला सर्व्हाइव्ह केला तर डेफिनेटली, आणि जरी कंपनीने जर असं म्हणलं की चलो ठीक आहे आम्ही कंपनीमध्ये कोरोनामुळे हाफ ऑफ द एम्प्लॉईला काढत आहे, तरी माझ्यापाशी एक्सपिरियन्स आहे आणि या एक्सपिरियन्स थ्रू मी चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये पण अप्लाय करू शकतो. ओके, सो आताही काही कंडिशन बेकार नाही, आताही कंडिशन वॉज गुड. येस, बट समथिंग इनसाइड मी टेल्स मी दॅट की तू काही ना काहीतरी आहे, डिफरंट आहे, आणि तुझ्यामध्ये काही ना काहीतरी गोष्ट आहे आणि त्याला तुला अचीव करायचं आहे. Yes. मी कधी विचार पण नाही केला होता की मी एकदम जाणे अनजाणे किंवा समथिंग लाईक दॅट मी या साऱ्या गोष्टी नाही का म्हणजे ती फिल्म बनवून घेतली, बायनरी कोड. मी जेव्हा मी त्याला इमॅजिन करतो तेव्हा जस्ट फील्स लाईक दॅट की साला मैंने ये क्या बना दिया. कारण झालं बायनरी कोड जेव्हा मी इमॅजिन करतो तेव्हा नाही का माझ्या हाताला गूजबम्प येतात. इट वॉज दॅट थिंग. येस, आणि हे फक्त जस्ट लाईक मी फिल्म बनवली याच्याचमुळे नाही, हे याच्यामुळे पण आहे की त्याला मी खूप कन्स्ट्रक्टिव्हली विचार करतो जेव्हा पण मी फिल्म बघतो किंवा टीव्ही सिरीज किंवा समथिंग जे काही ड्रामा वगैरे जेवढं काही बघतो त्याच्यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी अशा काही दिसतात ज्याच्यामध्ये मला असं वाटते की इथे शायद असं असं तर बरं केलं असतं किंवा हे डायलॉग म्हणला असता किंवा अशा प्रमाणे डील केला असतं. इट वॉज गुड. तर हे का आहे, इट्स राईट, माझ्यामध्ये काही ना काहीतरी आहे ना, त्यामुळेच मी या फिल्म करिअरकडे वळलोय. चला माझ्यामध्ये पण मलाच काय यार वाय, आणि हे सांगू इट जस्ट लाईक तर खुदा ना खास्ता असं म्हणल्या गेलं तर इट जस्ट लाईक नॉट जस्ट द फिल्म. येस, कारण माझे जेव्हा अम्बिशन्स मी जेव्हा बघतो ना किंवा मी जेव्हा ऐकतो किंवा मी जेव्हा स्वतःला पटवून देतो ना तेव्हा मला असं रिअलाइज होते की झाला भाऊ पागल तर नाही तू, एवढे मोठे मोठे विचार करतो लिटरली. यस, कारण माझे विचार रोज
लाईक टू मच बिग. या म्हणजे असं लाईक जर कोणी असं विचार जरी करेन ना तर दे फील लाईक स्टुपिड. या आणि समजा जर मी जरी सांगण्याचा प्रयत्न जरी केला ना तर ते म्हणत बाबू तू पागल होऊन जाईल. लिटरली मी अजूनपर्यंत लेवल 5 ची गोष्ट अजूनपर्यंत कोणालाच नाही सांगितली, कोणालाच नाही सांगितली. लेवल 5 मध्ये मी का करणार आहे सांगू, कारण मलाच नाही माहिती. कारण मी कॉन्फिडन्स नाही या गोष्टीबद्दल. लेवल 5 मध्ये मी का करणार आहे लिटरली सांगू, माझ्या आयदर लाईफ मध्ये एक तर लेवल 4 पर्यंत आहे, पण लेवल 5 माझ्या लाईफ मध्ये राहील का ना राहील आय डोंट नो. या लेवल आता हे माझ्या लाईफ मध्ये लेवल काय, ओके फर्स्ट लेवल आहे ती आहे घरची. या हे माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड मधले हे लेवल काय आहे, ही लेवल आहे की मी माझ्या लाईफ मध्ये कोणकोणत्या स्टेजेसवर आहे. या इट इज डिपेंड ऑन दोज थिंग्स. सो इट जस्ट लाईक मी घरी आहे, सो इट दोज लाईक लेवल 1 म्हणजे इथून जस्ट सुरुवात आहे. या म्हणजे काही करून न राहिलो आहे, जस्ट घरात आहे, बसून आहे आणि स्वतःमध्ये खूप सारे ड्रीम आहे आणि त्याला अचीव्ह करायचे आहे. बट राईट नाउ अजूनपर्यंत कोणते ऍक्शन्स घेतले नाही आणि सर्टन म्हणजे जस्ट लाईक पढाई करून राहिलो आहे आणि मी माझे कॉलेज खतम करत आहे आणि त्यासाठी मी घरात बसून आहे आणि मला माझ्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे टार्गेट अचीव्ह करायचं आहे. बट जस्ट आता राईट नाउ मी फक्त या गोष्टीबद्दल विचारच करतो. तर ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहे ना, हे येईन गोष्ट लेवल, हे जे काही गोष्टी येईन ना ही गोष्ट ही सारी लेवल 1 वर. ओके आता लेवल 2 म्हणजे काय की लेवल 2 म्हणजे आता मला कसं आहे, मी एक नॉर्मल टीनेजर आहे आणि माझी एक मिडल क्लास फॅमिली आहे आणि मिडल क्लास फॅमिलीने कधी फिल्म करिअरकडे कधी वळलं नाही, कधी कधी बघितलं नाही. या आणि माझ्यापासून अगोदरपासून विचार होता की मी या साऱ्या गोष्टी मी स्वतःच्या भरोशावर करीन, स्वतःच्या खर्चावर मी माझे स्वप्न पूर्ण करीन. हा तर हा स्वतःचा जो खर्च आहे किंवा स्वतःचा जो खर्च आहे तो कसा मी म्हणजे पूर्ण करेन, त्यासाठी मला जॉब करावं लागेल. या तर लेवल 2 यालाच डिपेंड करते, जॉब. या आणि राईट नो मी आता लेवल 2 वर आहे की जिथे मी जॉब करत आहे, स्वतःला सॅटिस्फाईड करत आहे पैशाद्वारे आणि अजून मला जिथे जायचं आहे म्हणजे मला फिल्म करिअरकडे, त्या गोष्टीबद्दल मी विचार करून राहिलो आहे आणि त्याच्यावर थोडं थोडं इम्प्लिमेंट पण घेत आहे, बट नॉट कम्प्लिटली ऍक्शन. या आता लेवल 3 वर काय आहे की लेवल 3 वर मी आता कम्प्लिटली ऍक्शन करत आहे. या लेवल 3 वर मी कोणतेही म्हणजे असं विचार नाही करून राहिलाय की मला बनायचं आहे, बनवून इथे मी ऍक्च्युली ट्राय करत आहे आणि इव्हन जगत पण आहे. या म्हणजे जस्ट लाईक या लेवल 3 मध्ये माझं स्ट्रगल पण आहे आणि या लेवल 3 मध्ये मी या मुंबई आणि म्हणजे जस्ट लाईक बॉलिवूड मध्ये मी काम करून राहिलो आहे आणि इथे असिस्टंट डिरेक्टर ऍज अ डिरेक्टर मी काम करून राहिलो आहे. येस आणि या लेवल 3 मध्ये मी माझ्या गोष्टी मोस्ट ऑफ द अचीव्ह केल्या आहे. या आता लेवल 4 मध्ये काय, लेवल 4 मध्ये आहे की मला बायनरी कोड नंतर पण खूप काही फिल्म बनवायची, जस्ट लाईक अवतार द लास्ट बेंडर ही एक अॅनिमेटेड सिरीज आहे जे मला हॉलिवूड मध्ये बनवायची आहे. येस मला अगोदरपासून वाटायचं की मी याच्यामध्ये खूप जास्त कनेक्टेड आहे. हा आणि मला निकलोडियन स्टुडिओ मध्ये जाऊन मला यांच्यासोबत टायअप करून मला यांची एक प्रॉपर सिरीज बनवायची आहे. येस 8 किंवा 12 मूवीची सिरीज राहील ही मला बनवायची आहे. तर हे येईन लेवल 4 मध्ये जिथे मी हॉलिवूडचं काम करेल. येस आता याच्यामध्ये माझी लाईफ एंड व्हायला पाहिजे. आता हॉलिवूड झाल्यानंतर मग अजून कोणते टार्गेट अचीव्ह नाही करायचे. येस हा जेवढे काही याच्यामध्ये अवॉर्ड वगैरे जेवढे काही आहे ते सगळे लेवल 4 मध्येच. याच्यामध्ये येणारी सगळी लाईफ वगैरे ते सगळे लेवल 4 मध्ये. इव्हन म्हणजे जस्ट लाईक मी एव्हरीडे जेव्हा जगून राहिलोय, का करून राहिलोय, का नाही करून राहिलोय, या सगळ्या गोष्टी नॉर्मल डे लाईफ किंवा प्रत्येक लेवल मध्ये येईल. ओके आणि आता येत आहे लेवल 5. आता आपण याच्याबद्दल बोलू लेवल 5 बद्दल. लेवल 5 बद्दल मी विचार कधीही केला नाही, म्हणजे करतोय म्हणून असं नाही करत नाही. लेवल 5 बद्दल मी विचार करतो. येस पण याच्याबद्दल फारसा मी बोलत नाही. व्हाय कारण जस्ट लाईक लेवल 5 इट्स काइंड ऑफ लाईक अ ड्रीमी सिच्युएशन आहे. ड्रीमी म्हणजे की मला या लेवल 5 मध्ये पूर्ण दुनियाला एकत्र करायचं आहे. इट इज टू मच. या कारण आतापर्यंत जे लेवल होते ना हे सगळे लेवल माझ्या लाईफशी रिलेटेड होते. या
म्हणजे मी माझ्या लाईफला कशाप्रमाणे रिप्रेझेंट करीन किंवा डेव्हलप करीन वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी या लेवल 1, 2, 3, 4 मध्ये आहे. या बट हे जे लेवल 5 आहे ना, हे रिप्रेझेंट करते ऑल ओव्हर द वर्ल्ड. येस. आणि ऑल्सो मी या लेवल 5 मध्ये माझं जे टार्गेट राहील ते राहील वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट. आता जस्ट लाईक मला अगोदरपासून वाटायचं किंवा जस्ट लाईक समहाऊ एक प्रकारे आयडिया आली, आय डोंट नो. या पण मला असं वाटतंय का समज जर पुरी दुनियामध्ये फक्त एकच दुनिया असती तर दुसरे काहीच नाही. जस्ट लाईक फक्त लोक आहे, कोणता देश नाही, कोणती कम्युनिटी नाही. जस्ट लाईक लोक राहणारे लोक राहत आहे, नॉर्मल लाईफ आहे वगैरे वगैरे. या कसं आहे म्हणजे जस्ट लाईक आपण ज्या जगात राहतो याच्यामध्ये नाही का प्रत्येक लोक आपल्या देशाबद्दल खूप पेट्रिऑटिक आहे. पेट्रिऑटिक म्हणजे देशाबद्दल प्रेम. या बट याच्यामुळे एक प्रॉब्लेम होऊन राहिलाय की तुम्ही तुमच्या देशाला लाईक करता बट तुम्ही दुसऱ्या देशाला डिसलाईक करता. म्हणजे जस्ट लाईक तुम्ही तुमच्या देशाला लाईक करता आणि रिमेनिंग असलेले 193 देश त्याला तुम्ही डिसलाईक करता. राईट. म्हणजे जेवढी तुम्ही पेट्रिऑटिकची भावना, जे तुम्ही पेट्रिऑटिकची भावना म्हणजे देशाबद्दलची जी भावना आहे ती तुमच्या देशाबद्दलच राहते. ते तुमच्या जगाबद्दल कधी राहत नाही किंवा दुसऱ्या जगाबद्दल दुसऱ्या कंट्री बद्दल असं कधी राहत नाही. इट वॉज नेव्हर बीन. आणि दुनियातला प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतो. आणि अशाचद्वारे नाही का एक प्रकारे कम्युनिटी बसली आहे. या कम्युनिटीमध्ये कंट्रीज बसल्या आहे, याच्यामध्ये बॉर्डर सील झाले आहे, प्रत्येकाने आपापली लँड घेतली आहे, प्रत्येकांचं एक वेगवेगळं कंट्रीज आहे. त्यामुळे आम्ही आमचा स्वतःचा विकास करू, आम्ही स्वतःच करू वगैरे वगैरे. तुम्ही आमच्या कंट्रीमध्ये यायचं नाही, आम्ही तुमच्या कंट्रीमध्ये येत नाही, आलो ते ऍज लाईक टुरिस्ट येऊ, ऍज अ व्हिसा प्रमाणे येऊ वगैरे वगैरे. व्हाय सांग बरं, आपल्याला बॉर्डरची का गरज आहे? यासह जर आपण दुनियातले सारे बॉर्डर काढून टाकले तर काय होईल? लोकांचं मायग्रेशन होऊ दे. या लोकांना कुठे न्यूयॉर्क मध्ये जायचं जाऊ दे. या न्यूयॉर्क मध्ये जा, कुठे चांगल्या मोठ्या शहरामध्ये जा, डेफिनेटली जाऊ. या बिकॉज आता इथे तुमची पूर्ण दुनियाच खाली आहे. या तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा. इट वॉज कम्प्लिटली ओपन वर्ल्ड. म्हणजे हे कसं आहे ना, म्हणजे मानून घे की आपण आपल्यापाशी नाही का कोयपर आहे. ओके, कोयपर आहे आणि या कोयपरामध्ये पाणी भरलं. कोयपरा बघितला ना तुम्ही? ओके, जस्ट लाईक कोयपरा याचा पूर्ण काठ असा भरलेला असतो. ओके, आता या कोयपरामधून नाही का मी एक छिद्र पाडतो, त्या छिद्रामधून नाही का पाण्याची धार एवढी रॅपिडली येऊन राहिली ना, धडधड बहुत जास्त. येस. पण आता हे काय, कोयपराचे जे काठा आहे ना, हे पाण्याला नाही का बाहेर जाऊ देत नाही. पण या कोयपरामध्ये असलेलं हे भोक आहे ना, हे पाण्याला बाहेर जाऊ देत आहे. त्यामुळे तिथे नाही का पाण्याची जे निघण्याची जे क्षमता आहे ना, ती बहुत जास्त आहे. इट वॉज लाईक अतितीव्र. आता मी काय करतो, हे जे आहे ना, हे काठ हळूहळू नाही का त्याला कमी करतो. या काठाला हळूहळू फ्लॅट करतो. तर त्यामुळे काय होत आहे, पाणी पसरत आहे प्रत्येक बाजूंनी. आणि एक सर्टन वेळ होऊन जाईल का तिथे नाही का पाणी कम्प्लिटली फ्लॅट होऊन जाईल. तर यावेळेस जर मी भोग केलं तर काय होईल? काहीच नाही होईल. जस्ट लाईक पाणी जरी निघन तरी ते बहुत हळू निघन आणि एक सर्टन पिरियड किंवा एक जस्ट लाईक छोट्याशा पिरियड मध्ये ते खतम पण होऊन जाईल. कारण त्या फ्लॅट सरफेस मध्ये एक पर्टिक्युलर सरफेस मध्ये तो एवढाच पाणी होतं आणि ते तेवढंच पाणी निघालं. माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की समजा जर आपण नाही का एक छोटासा म्हणजे प्रत्येक गोष्ट फुल पॅक करून ठेवली तर एक क्युरिओसिटी राहते का त्या पॅकच्या अंदर काय आहे. समजा जर आपण प्रत्येक गोष्टी खुल्या करून ठेवलाय तर नो वन विल लिसन किंवा नो वन विल सी दिस. सगळं पूर्ण दुनियामध्ये समजा जर एकच करन्सी असली तर, या समजा जर कोणती करन्सी घे, दुनियामध्ये आता किती सारे करन्सीज आहे. इट वॉज लाईक प्रत्येक देशाची वेगवेगळी करन्सी आहे. व्हाय? आपल्याला आर्थिक देणं घेणं करण्यासाठी जस्ट आपल्याला एका करन्सीची गरज आहे, पण एवढ्या साऱ्या करन्सीची नाही गरज आहे.
एकच करन्सी घे, एकाच करन्सीने हे करून टाक. बट ही गोष्ट वाटते तेवढी इझी नाही आहे. याच्यामध्ये बहुत सारे पॉलिटिशियन आहे, बहुत साऱ्या गोष्टी रिलेट करते, बहुत सारे सिच्युएशन आहे, इश्यूज आहे. इट वॉज टू मच थिंग या. बट मी असं होत नाही, मला असं वाटत नाही का या साऱ्या गोष्टी पॉसिबल होणार आहे. डेफिनेटली पॉसिबल होईल या. इट जस्ट लाईक मी असा विचार करतो की जेव्हापासून हा कोरोना आला आहे आणि या कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आहे, तर हा हो हो हे फिरून हा हा हे कोरोना आहे आणि या लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊन मध्ये अशा प्रमाणे हार्ड स्टेप्स घेऊन राहिले जेणेकरून पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होऊन राहिली. आणि हे पूर्ण फक्त एका देशात नाही तर पूर्ण दुनियामध्ये होऊन राहिलं आहे. तर हे सिच्युएशन वॉज टू मच. मला असं वाटत नाही का वन वर्ल्ड वन नेशन सिच्युएशन मध्ये नाही का अशा प्रमाणे सिच्युएशन राहील की जिथे पूर्ण अर्थव्यवस्था ठपून जाईल ना. असं तर होणार नाही. येस, चेंजेस होईल बहुत सारे. येस. आणि कसं आहे की प्रत्येक गोष्ट मला असं वाटते की लपून लपून करण्यापेक्षा सगळं खुल्लाम करा. या. सगळ्यांना सांगा वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी काय आहे, कशाप्रमाणे आहे, वगैरे वगैरे. वेल राईट नाव मला असं वाटत नाही का हे लेवल 5 अजूनपर्यंत एक्झिस्ट करते का नाही. इट वॉज काइंड ऑफ लाईक रिली डाऊटफुल टू मी ऑल्सो. हे डिपेंड करते माझ्या येणाऱ्या समोर लाईफवर याचा काय इफेक्ट पडतो, जे की होईल या. कारण सांगू मला अशाप्रमाणे रिअलाइज होऊन राहिलं की माझ्या लाईफमध्ये याचा बहुत मोठा एक प्रकारे इफेक्ट होईल जेणेकरून मी लेवल 5 वर जाईल. कारण राईट ना मी त्याबद्दल विचार करून राहिलो आहे. यस. कारण ही गोष्ट जेवढी मोठी आहे या मोठ्या गोष्टीसाठी नाही का आपल्याला आतापासूनच प्रिपेअर राहावं लागत. असं जर मी असं म्हणतो की मला वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंटसाठी मला प्रिपेअर करावं लागेल तर तेव्हापासून प्रिपेअर करावं लागेल. इट जस्ट लाईक आपल्याला समजा जर हे काय गोष्टी करायच्या असतात ती जस्ट लाईक 20 किंवा 30 वर्ष अगोदर पासून आपल्याला या गोष्टी करायच्या. आणि राईट नो ही ते वेळ आहे 20 ते 30 वर्ष अगोदरची. म्हणजे म्हणजे मी ऍट द एज ऑफ करीब 50 किंवा 55 मध्ये या साऱ्या गोष्टी करीन लेवल 5च्या गोष्टी या. बट पण डिपेंड करते या की कारण राईट नाव माझ्या लाईफमध्ये अशी काही सिच्युएशन आली नाही जेणेकरून मी लेवल 5 कडे जाईन बा या. बट मी याच्याबद्दल विचार करून राहिलो आहे आणि मला असं रिअलाइज होते की या म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं काही सिच्युएशन होईल जेणेकरून मी या लेवल 5 मध्ये जाईल. आय डोंट नो. इट वॉज खूप दिवसानंतर आज आर्टिफॅक्ट एपिसोड बोललाय सो इट फील्स रिअली गुड टू मी. थोडस बरं वाटून राहिलंय. असंच थोडस बोलत जा आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, थोडं चांगलं वाटतंय. असं लॉकडाऊन आहे तर त्यामुळे तू काहीच बोलू शकत नाही वगैरे. खूप काही असे टॉपिक आहे, खूप काही अशा गोष्टी आपण बोलू शकतो, आपण चांगल्याने बोलू शकतो वगैरे वगैरे. यू जस्ट नीड टू टॉक. या काही काही असं हे पडत नाही, काही असा फरक पडत नाही वगैरे वगैरे. तुला जसं आतून असं फील झालं पाहिजे, आतून असं रिअलाइज झालं पाहिजे की तुला बोलायचं आहे. येस. कारण आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून काही महत्व नाही आहे जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रॉपरली बोलत नाही. नाही तर कोणी ऐकणार नाही का मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये हे केलं, हे बोललो, आजचा दिवस आहे ना, आजची आर्टिफॅक्ट एपिसोड हे आहे, मी काल एवढे दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केले नाही. इट्स नो वन विल डिपेंड ऑन दॅट दोज थिंग्स. येस. कोणी असं म्हणणार नाही का तू रिकव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केले, म्हणजे तू काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला तर तू काल का नाही बोलला. हे काही बर्डन नाही, कोणी सांगितलं नाही तुला का तुला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचं. इट इज मेड बाय यू फॉर यू. येस. प्रयत्न कर की नाही का तुला जे काही बोलायचं ते रोज बोलायचं. या जेवढं मन हलकं करशील, जेवढं मनातलं जेवढं काही गोष्टी बाहेर काढशील, इट वॉज गुड, इट वॉज रिअली नाईस. येस. राईट नो आज कसं 2 महिन्यानंतर मला असं रिअलाइज होऊन राहिलं की आय जस्ट टॉक माय सेल्फ. या आय जस्ट फील लाईक दॅट. या कारण कधी कधी असं बोलून नाही का आपण खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करतो, खूप साऱ्या गोष्टी रिअलाइज करतो. कारण जेव्हा मी स्वतःसोबत बोलतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी अशा येतात की आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं.
माझ्या लेफ्ट साइडनी एवढा अंधार आहे का कट्ट, आणि माझ्या राईट साइडनी एवढा प्रकाश आहे की माझ्या डोळ्यावर असे बहुत सारा प्रकाश होऊन राहिलाय. तरी तुला असं काय वाटतं की लेवल 5 मध्ये आपण का करू शकतो? या इट वॉज, बट हे लेवल 5 वॉज टू मच. येस, बट आपण लेवल म्हणजे जस्ट लाईक आपण लेवल 3 मध्ये पण जाऊ शकतो का नाही? म्हणजे हा जस्ट तुझा एक विश्वास आहे, राईट? बट सिच्युएशन किती गंभीर राहू शकते यू डोंट नो. या, कारण तुला माहितच नाही. हा, तू आतापर्यंत या साऱ्या गोष्टी वगैरे माहित करून घेतल्या इंटरनेटवरून, युट्यूब वरून वगैरे वगैरे, बट रियालिटी सिच्युएशन हॅज टू बी फेस बाय योरसेल्फ. तेव्हा तुला माहित पडेल की तिथे सिच्युएशन काय राहील. एक फिल्म बनवणं किंवा या साऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे आय जस्ट फील लाईक आय वॉज चोजन. बट मला का असं, म्हणजे व्हाय डू आय फील लाईक दॅट आय, म्हणजे मला असं का वाटते की मी एक प्रकारे चोजन आहे? समज जर मी असा विचार करतो की समज जर मला एक प्रकारे पूर्ण दुनियाला एकत्र करायचं आहे वगैरे वगैरे, या सिस्टीमचा पार्ट बनायचा आहे, या सिस्टीमचा पार्ट बनण्यासाठी लोक IAS किंवा IPS ची पढाई करतात, बहुत सारी पढाई करतात. त्याच्यानंतर ते एक जस्ट लाईक छोटे मिनिस्टर किंवा एक प्रकारे एक एक पर्सन बनतात. या म्हणजे सिस्टीमची चालवण्यासाठी एक छोटा, म्हणजे या सिस्टीमसाठी एक छोटा अधिकारी. या मग हळूहळू तो याची एज होत जाते, मग हळूहळू त्याच्याबद्दल त्याला गोष्टीचं नॉलेज होत राहते. टू मच. तू स्वतःला कोणत्या गोष्टीमध्ये कॅटेगराईज करतो? हे मला असं वाटते, हे जस्ट लाईक मला जस्ट वाटते, ओके, की दुनियाला एकत्र करण्यासाठी एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. कारण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन इज रिअली इम्पॉर्टंट. या कारण इन्फॉर्मेशन हेच सर्वात जास्त व्हॅल्युएबल आहे, आणि इन्फॉर्मेशन हे भेटते कुठून? हे एज्युकेशन मधूनच भेटते ना. या जर तुला माहीतच नाही तर तू गोष्टी कशाप्रमाणे चालू शकते, राईट? तर इन्फॉर्मेशन इज रिअली इम्पॉर्टंट थिंग, रिअली व्हॅल्युएबल थिंग, आणि ही गोष्ट फ्री आहे. या आणि ही गोष्ट एज्युकेशनद्वारे भेटू शकते. बट एज्युकेशन म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा किंवा हे नाही आहे. दॅट इज द एक प्रकारे लेवल आहे. ओके, तुझ्यामध्ये ज्ञान घेण्याची खूप जास्त ताकद आहे, लिटरली. कारण तू ज्याप्रमाणे स्टडी IQचे व्हिडिओ बघतो, हे कोणी सांगितलं तुला? व्हाय डू यू वॉच स्टडी IQचे व्हिडिओ? कारण तुला ते चांगलं वाटते, तुला पॉलिटिक्स आवडते, तुला त्याच्याबद्दल खूप सारं जाणून घेणं आवडते. म्हणजे तू अल्टिमेटली तू या सर्व गोष्टीची पढाई करत आहे, जे एक IAS किंवा IPS लोक पढाई करतात. बट तू त्यांच्यासारखी एक्झाम नाही देऊन राहिला आहे, राईट? पण तुला ज्ञान घेणं आवडते ना. या सो इट वॉज लाईक दॅट, की तू असं कॅटेगराईज नको करू की तुझ्यापाशी डिग्री नाही किंवा हे नाही, त्यामुळे तू एक प्रकारे पुरी दुनियाला एकत्र करू शकत नाही किंवा लेवल 5 वर जाऊ शकत नाही किंवा तुझ्यामध्ये त्या सर्व गोष्टीची अबिलिएट नाही वगैरे वगैरे. इट्स कोणी पाहणार नाहीये की तू किती शिकला, काय शिकला. इट्स ओनली डिपेंड ऑन युअर वर्क. आणि हे वर्क केव्हा माहित पडेल? जेव्हा तुझ्यामध्ये इन्फॉर्मेशन राहील. आणि इन्फॉर्मेशन केव्हा राहील? जेव्हा तू स्वतःला एज्युकेट करेल. आणि एज्युकेशन कुठं भेटेल तुला? पुस्तकांद्वारे किंवा व्हिडिओद्वारे किंवा इंटरनेटद्वारे. यासाठी तुला डिग्री किंवा या साऱ्या गोष्टीची गरज नाही आहे, राईट? सो ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. ओके, ओके. आता बोललोय आता आपण आज
इट वॉज नाइस. अर्धा घंटा बोलला. इट वॉज रियली फील्स रियली गुड. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1905. आजची तारीख आहे 10 मे 2020. वाजले आता 12:18. ओके. राईट नाव मी वर्धेला आहे. माझ्या घरी आहे. टेरेसवर असा फिरून आलो. And yeah, that's it. Okay. Thank you.